सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी तुम्हाला पुन्हा एक छानशी अशी मराठी कथा वाचून दाखवणार आहे. मी ही कथा जेव्हा वाचली तेव्हा ती मला खूप आवडली, म्हणून मी ही कथा तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. या कथेचं शीर्षक आहे 13 लाख रुपये. मित्रांनो, माझं हे कथा वाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. या कथा वाचनाबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल. तर मित्रांनो, आता ऐका ही कथा जिचं शीर्षक आहे 13 लाख रुपये. शेठजींनी नुकतंच दुकान उघडलं होतं. इतक्यात एक बाई आली आणि म्हणाली, शेठजी, हे घ्या तुमचे 10 रुपये. शेठ त्या गरीब बाईकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला. जणू काही विचारत होता, मी तुम्हाला 10 रुपये कधी दिले होते? ती बाई म्हणाली, काल संध्याकाळी मी तुमच्याकडून 70 रुपयाचं सामान घेतलं आणि मी तुम्हाला 100 रुपये दिले होते, पण तुम्ही मला 30 रुपये परत देण्याच्या ऐवजी 40 रुपये परत दिले. 10 रुपये तेव्हा मला तुम्ही जास्त परत दिले. हेच ते 10 रुपये घेऊन आली आहे. शेठजींनी त्या 10 रुपयाच्या नोटेला कपाळाशी लावलं आणि गल्ल्यात ठेवत म्हणाले, एक गोष्ट सांगा ताई, तुम्ही सामान घेताना 5 रुपये कमी व्हावेत म्हणून किती घासाघीस करत होता, पण आता हे 10 रुपये परत देण्यासाठी आलात. तर ती बाई सहजपणे म्हणाली की घासाघीस करणं माझा अधिकारच आहे, पण एकदा भाव ठरल्यावर कोणाचे पैसे खाणं हे पाप आहे. शेठजी थोडे गोंधळले आणि म्हणाले, अहो, पण तुम्ही कमी पैसे दिलेच नव्हते. माझ्या चुकीमुळे तुमच्याकडे 10 रुपये जास्त गेले होते. तुम्ही ते पैसे ठेवले असते तरी मला काही फरक पडणार होता. असे 10-20 रुपये किती वेळा जातात हो. तर बाई शांतपणे म्हणाली, तुम्हाला फरक नाही पडला तरी माझ्या मनावर ओझं राहील शेठ. मी जाणून बुजून तुमचे पैसे खाल्ले असे वाटले असते, म्हणून मी रात्रीच ते पैसे परत द्यायला आले होते, पण तुमचं दुकान बंद होतं. शेठजींनी विचारलं, तुम्ही कुठे राहता? तर बाई म्हणाली, मी स्टेशनजवळ राहते. हे ऐकताच शेठजी थक्क झाले. ते म्हणाले, 7 किलोमीटर दुरून फक्त हे 10 रुपये देण्यासाठी तुम्ही 2दा आलात? बाई सहज म्हणाली, हो, कारण मनशांती हवी असेल तर असं करावं लागतं. माझा नवरा आता जिवंत नाही आहे, पण त्यांनी मला एकच शिकवलं, ते म्हणजे दुसऱ्याच्या हक्काचा एकही पैसा खाऊ नका. कारण माणूस गप्प राहू शकतो, पण वरचा देव कधीही हिशेब मागू शकतो आणि त्या हिशेबाची शिक्षा माझ्या मुलांनाही मिळू शकते. इतकं बोलून ती बाई निघून गेली. बाई गेल्यावर शेठजींनी लगेच गल्ल्यातून 300 रुपये काढले आणि स्कूटीवर बसून दुसऱ्या दुकानात जातो असे म्हणाले, दिनेशजी, तुमचे 300 रुपये घ्या. काल सामान घेताना हिशोबात जास्त झाले होते. तर दिनेश म्हणतो, जास्त झाले होते तर पुढच्या वेळी मी आलो असतो तेव्हा दिले असते. एवढ्या सकाळी पैसे द्यायला तुम्ही कशाला आलात? तर शेठजी म्हणाले, पुढच्या वेळी तुम्ही याल तोपर्यंत मी मेलो असतो तर? तुम्हाला कधी कळलंच नसतं की माझ्याकडे तुमचे 300 रुपये निघतात म्हणून मी लगेच द्यायला हवे. देव कधी हिशेब मागेल सांगता येत नाही. त्या हिशेबाची शिक्षा माझ्या मुलांनाही मिळू शकते. असं म्हणून शेठजी निघून गेले. पण दिनेशच्या मनात खळबळ उडाली, कारण 10 वर्षापूर्वी त्याने एका मित्राकडून 13 लाख रुपये उसने घेतले होते. पण पैसे दिल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी त्या मित्राचं निधन झालं. त्याच्या कुटुंबाला या पैशांबद्दल माहितीच नव्हती. त्यामुळे दिनेशने ते पैसे परत दिलेच नाहीत. मनात लोभ आला आणि तो शांत राहिला.
आता मात्र शेठजींचे शब्द त्याला आठवले. देव कधी हिशेब मागेल सांगता येत नाही आणि त्याची शिक्षा मुलांनाही मिळू शकते. हे ऐकून त्याचे अंतःकरण हादरवून गेले. 2-3 दिवस दिनेश खूप तणावात होता. शेवटी त्याचा अंतरात्मा जागा झाला. त्याने बँकेतून 13 लाख रुपये काढले आणि त्या मित्राच्या घरी गेला. मित्राची बायको घरातच होती. ती मुलांबरोबर बसली होती. दिनेश तिच्या पायावर पडला आणि पैसे तिच्या हातात दिले. जी बाई घरकाम करून झाडू पोछा करून मुलांना वाढवत होती, तिला हे 13 लाख रुपये म्हणजे खूप मोठं वरदान होतं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने दिनेशला मनापासून आशीर्वाद दिले. आणि ही बाई दुसरी कोणी नव्हती तर तीच होती जी शेठजीकडे 10 रुपये परत देण्यासाठी 2दा गेली होती. मेहनत आणि प्रामाणिकपणाने खाणाऱ्यांची देव परीक्षा घेतो, पण कधीही त्यांना एकटे सोडत नाही. देवाच्या घरी उशीर असतो पण अंधार कधीच नसतो. तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा. धन्यवाद. नमस्कार.